रामनगर मैदान में नागपुर जिला स्तरीय राम भाजी महोत्सव का भव्य आयोजन किया गया। यह 2 दिवसीय महोत्सव ग्रामीण अंचल की पारंपरिक और दुर्लभ राम भाजियों को प्रोत्साहन देने के उद्देश्य से आयोजित किया गया है। महोत्सव में कुंजरू, भुई, आंवला, अड़ू भाजी, घोड़ भाजी, सूरन, हादगांव, गुड़वेल, करवंद जैसी कम मिलने वाली रान भाजियों के साथ देसी पपीता और मौसम्बी भी ग्राहकों के लिए उपलब्ध रही। आयोजन के पहले ही दिन इन उत्पादों की 1,40,000 रुपए की रिकॉर्ड बिक्री हुई। ये आयोजन कृषि तकनीकी प्रबंधन यंत्रणा और कृषि विभाग के संयुक्त तत्वावधान में हुआ, जिसमें नागपुर जिले के 13 तालुकों से आए 52 समूहों और महिला किसानों ने भाग लिया। ग्राहकों ने स्थानीय और पौष्टिक रान भाजियों को उत्साहपूर्वक खरीदा, जिससे किसानों को सीधे लाभ मिला। आयोजन के दौरान प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले ने बताया कि इस तरह के महोत्सव न केवल पारंपरिक फसलों को संरक्षित करते हैं, बल्कि किसानों की आय भी बढ़ाते हैं। नमस्कार, मी पल्लवी तलमले, प्रकल्प उपसंचालक आत्मा नागपूर। हा जो आपण महोत्सव घेतोय रानभाजी महोत्सव, याचं मागचं उद्दिष्ट जे आहे की जे रानात आणि शेतामध्ये जे शेत शिवारात ज्या भाज्या असतात त्यांना आरोग्यरित्या खूप महत्वाचं आहे, औषधी गुणधर्म आहे, सोबतच त्याच्यामध्ये विटॅमिन्स आणि आपण जे प्रोटीन्स वगैरे बाहेरून जे खातो याच्यामधनं माध्यमातून, त्याच्याऐवजी हे नैसर्गिक पद्धतीने ज्या भाज्या उगवलेल्या आहेत, फळं उगवलेले आहेत, रानभाज्या असतात, ह्याच्यातनं आपल्याला ते मिळत असतं आणि याचीच माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोक जागरूक व्हावे। तसेही लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत आता, तर हे गावातले ज्या भाज्या किंवा रानभाज्या आहेत त्या शहरामध्ये उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून या महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी आपण हा महोत्सव रामनगर मैदान जो आहे तिथे घेतलेला आहे। इथे आम्ही जवळपास 25 स्टॉल उभारलेले आहेत आणि इथे एकूण 52 नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधून विविध भागातून आपल्याकडे 13 जवळपास स्टॉलमध्ये 52 प्रकारचे गट आलेले आहेत आणि प्रत्येकाची तुम्ही थोडंसं बघितलं तर वेगवेगळ्या भाज्या आणलेल्या आहेत, फळभाज्या आहेत, इव्हन म्हणजे बांबूच्या वास्त्यांपासून तुमच्या कुंदरू आहेत, ते टक्कू जे म्हणतात, एक रेअर शेंग असते त्याची, जे रिच ऑफ प्रोटीन्स आणि रिच ऑफ कॅल्शियम असतं, ते पण इथे विकायला आलेलं आहे आणि जवळपास दुर्मिळ होत चाललेल्या सर्वच रानभाज्या आपल्याकडे इथे अवेलेबल झालेल्या आहेत। लोकांचा प्रतिसाद तसा थोडासा कमी वाटतोय मागच्या वर्षीपेक्षा। मागच्या वर्षी आम्ही हेच महोत्सव आपण कलेक्टर ऑफिस जी आपली प्रिमायसेस आहे तिथे घेतला होता, तर तिथे सगळ्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद होता। इथे थोडंसं वाटतोय हे कमी, पण संध्याकाळी बऱ्यापैकी गर्दी असते आणि कालचा एकंदर आपण जे हिशोब घेतला तर जवळपास 1,40,000च्या जवळपास आपली विक्री झालेली आहे। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।